संस्कार की बात करते हैं। जयंत पाटिल देखिए, आपको लग नहीं रहा कि शरद पवार पे सीधा निशाना पे जोड़ा? यही तो है ना, उनके पास लड़ने के लिए क्या है। अब कभी जयंत जी का नाम ले, कभी संजय राउत का नाम ले, कभी और किसी का नाम ले। हाँ, क्या करेंगे? उनके पास है क्या? ये हारने वाले, लोकसभा में हारे हैं, महाराष्ट्र में उससे भी बुरी तरह से हारने वाले विधानसभा में। म्हणूनच तर गेल्या आठवड्यात भाजपचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अमित शहा म्हटले की शरद पवार हे भ्रष्टाचारी का सरगना आहे और उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलले की बोलने दो, बोलने दो। तर त्यातच पुढचं हे सगळे सिरीज आहे। यही चल रहा है, ये वेब सीरीज चल रहा है। ये भाजपा बीजेपी ने एक क्रिमिनल क्राइम वेब सीरीज बनाई है, क्या मिर्जापुर ना। हाँ सर, ये महाराष्ट्र अनिल देशमुखांनी केलेले आरोप आणि आज वाजेंनी महाराष्ट्र का मिर्जापुर बनाना चाहते हैं। परस्पर संबंध आहे का दोन्ही गोष्टीचा? अनिल देशमुखांनी आरोप केले फडणवीसांवरती, हो त्याला असं आहे की त्यानंतर यांनी बाहेरून आरोप केले। नाही, बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खाली बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना। स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही, जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय त्यांची गळफटली फाटली आहे हातभर। त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात, त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील। हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर, जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड, त्यांचा वापर होतो आहे। मी सांगितलंय, आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जात आहे गुंडांना।